तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्याच्या नागेशवाडी गावातील विहिरीच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांना अतिसाराची लागण झाली असून उपचारासाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात 20 रुग्ण भरती करण्यात आले आहेत। नागेशवाडी येथे गावातील विहिरीतून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो। सदर विहिरीतील पाणी दूषित झाल्यामुळे गावातील 100 पेक्षा जास्त स्त्री पुरुषांना काल सायंकाळी अतिसाराची लागण झाली। लागण झालेल्या रुग्णांवर गावात उपचार केला गेला तर काही रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र मेहकर येथे उपचारासाठी दाखल केलं असून विशेष आरोग्य पथकाकडून उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। दरम्यान आरोग्य विभागाकडून नागेशवाडी येथील विहिरीतील पाण्याचे नमुने घेण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, मेहकर। काय नाव आहे तुमचं? गजानन धंदे। बरं, काय सांगता येईल? ते कूलर बंद करतो 2 मिनिटं फक्त। काय नाव सांगितलं? गजानन धंदे। बरं, नागेशवाडी। नागेशवाडी। बरं, काय झालं तुमच्या गावात? आमच्या गावातने म्हणजे विहिरीचा प्रॉब्लेम, म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेममुळे एवढे हे झाले पेशंट। बरं, विहिरीचा म्हणजे खाजगी विहीर आहे का तुमच्या ग्रामपंचायतची? ग्रामपंचायतची आहे। हं, दूषित पाणी म्हणजे टेंबूर खेळून आमच्या गावात पाईपलाईन करेल। बरं, तिकडून दूषित पाणी येते आमच्या गावातून। म्हणजे त्या टेंबूर खेळले जेव्हा जे लोक आहेत त्या विहिरीने पोहतात, असं म्हणजे घाणेरडं पाणी आहे तिथून। मग आमच्या किती दिवस झाले असं व्हायला लागलं? बरं, म्हणजे सध्या 15-20 दिवस। 15-20 दिवसापासून का? बरं, असे किती रुग्ण येतं समजा, म्हणजे माणसं किती? तसे 100-150 येतं। अगोदर काही जणांनी ट्रीटमेंट केल्या प्रायव्हेटमध्ये। हां हां, पुन्हा म्हणजे 7-8 असे सलाईन घेतलेले आहेत। बरं, काही चांगले झाले। आता आमच्या गावात आता आम्ही सध्या आमचे इतके लागलो समजा सध्या, तर म्हणून ती समजा आता प्रशासन जास्त वाढले या 2-3 दिवसामध्ये समजा, आहे का नाही? पहिले 2-3 होते तर ते खाजगीला त्याच्यापर्यंत चालू होता त्याचा, आणि अचानकच कालपासून जास्त वाढल्यामुळं सुद्धा बरं जिथं लागण समजा गावामध्ये तुम्ही जेव्हा हे झालं थोडंसं कालपासून, तर मग डोणगावची ग्रामपंचायत, ते डोणगावचं आरोग्य पथक किंवा जानेफळचं आरोग्य पथक किंवा देऊळगाव साखरच्याचं आरोग्य पथक कोणी आले होते का कालपासून? काही असे नाही, काल तर काहीच नाही, पण आजच आले समजा पथक। कालपासून आलेच नाही का ते? आज आले सर्व। त्यांना माहीतच नव्हतं का? असं कळवलं नव्हतं का? ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक किंवा गावातील काही मंडळींनी कळवलं नव्हतं? नाही, कोणी नाही कळवलं। ते आरोग्य सेवक होते आमचे, बरं, त्यांना कळवलं होतं, पण ते कसं आता स्थानिक राजकारण आहे, ते काय त्याच्यावर समजा दडपण आहे, त्याच्यामुळे त्यानं ते राजकारणाचा भाग आपण नंतर पाहत बसू। तर सध्या तुमची तब्येत व्यवस्थित आहे ना? बरं आहे का सध्या? सध्या बरं आहे, काही अडचण नाही? ही सर्व मंडळी सध्या तुमच्यासोबत आलेली व्यवस्थित आहे? बरं, ठीक आहे। काय नाव सांगितलं तुम्ही? गजानन धंदे। बरं, गजानन धंदरे। गजानन धंदरे आहेत ते नागेशवाडीचे। त्यांनी सांगितलं, ऐकलं तुम्ही त्यांच्याबरोबर। मामा, काय नाव आहे तुमचं? नामदेव शेळके। नामदेव शेळके का? नागेशवाडीचे का? हो, नागेशवाडीचे। काय झालं का? गॅस्ट्रो, संडास, उलट्या? हो, संडास उलट्या गिलट्या, संडास नाही का? पुन्हा कुरमत पोट दुखायचं पहिलं, हां हां, मग वांत्या, संडास, हे सुरू किती दिवस झाले बरं? झाले आता याले 8 दिवसापासून एकाने दुकानच्या आता जास्त हां, 1-2 दिवसात जास्त झाले जरा ते. हे 10-12 दिवसापासून चालू होतं, बरं कमी होतं। बरं बरं बरं, आता जास्त झालं। कशामुळे झालं समजा? काय वाटतं आता तुम्हाला? हे आमचं म्हणणं आहे की त्या पाण्यापासूनच झालं। पाण्यापासूनच ना? म्हणजे पाण्यापासून येऊन तर ते धुईन पाणी चांगलं नाही। वरगावचं पाणी, ते पाणी घाणीचं पाणी म्हणतात। बरं बरं बरं, पाणी चांगलं येत नाही ना काळशा। बाकीची मंडळी कुठे आहे मग आता? ते काही आपल्या या जानेफळ गेली। जानेफळ काही तुमच्या देऊळगाव साखरच्या? नाही, देऊळगाव साखरशा नाही गेली। नाही का? जानेफळला का? हो, जानेफळ। ही आमची गाडी ती पहिली आणली, बरं बरं, दुसरी गाडी जानेफळ। या 2 दिवसापासून किती लोक झाले बरं असे समजा? किती आता जास्त झाले। येस्त आता आम्ही पेशंट नुसतंच आलो। बरं, आमच्या सगळं दुसरं कोणीच नाही, हो हो, घरचे कोणाचेच नाही। बरं, आम्ही फक्त पेशंट, हेच पेशंट गाडीत बसले नाही, म्हणून ही गाडी ताबडतोब ती बनवली। ती आता चालली गाडी। ॲम्ब्युलन्स आलती का? नाही आली तर ती ॲम्ब्युलन्स आलती का? हो, बरं बरं। आता कसं वाटते मग? आता जरा बरं वाटायला लागलं। आराम वाटते का जरा आता? हो, आता कोणा कमी जास्त कमी। आता जेवणाचा डबा गिबा मग आता आता काय आम्हाला डबा आणि गिबा? बरं, लावतो मेळ तुमचा, कोणाला मेळ लावून देतो, काही ना काही सांगतो. नाही तर हे आपले दवाखान्यावाले हे काही मेळ लावून देतो तुमचा सगळ्याचा, तो करतो काही ना काही. बस चालतं, काय टेन्शन घेऊ नका, सगळी मंडळी आपलीच आहे इथं. बोला. तुझे वैद्यकीय अधिकारी आले होते, त्यांनी सर्व तपासणी केली.
आणि म्हणजे इथूनच्या स्टाफचा पण चांगला प्रतिसाद आहे समजा वेळोवेळी येतात जवळ म्हणजे काळजी घेतात. ठीक आहे. ऐकलं मंडळी, तुम्ही आजोबाचं बी ऐकलं, ते गजानन भाऊचं बी ऐकलं. अजून कोणी बोलणार आहे का? पाहू इकडं. आता महिला तर झोपल्यात, आराम करू द्या महिलांना. त्यांना काही काही बोलता का? 2-3 शब्द काही सांगायचं का? बोला ना, काय नाही विषय. आपलं घर जे असलं ते सांगायचं आपलं. हे संडास उलट्या गावात कशा झाल्या, काय कशामुळे झाल्या? गच्च होतं ते 2-3 दिवसापासून. बरं बरं बरं. आज आता जरा आराम बरं वाटतंय आता जरा, नाही का? कशामुळे झालं पण नेमकं? आता हे पाण्यामुळे झालं, नाही का? ग्रामपंचायतची विहीर आहे का ती? म्हणजे नळगिळ येतात ना समजा, ग्रामपंचायतचे नळ असतील ना ते? नळगिळ विहिरीत सोडतात ते. विहिरीत सोडतात. विहिरीतलं पाणी ते कसं वरफुल झालं का नाही हां. ते पाटात पाझरते. हो. पण परत विहिरीतलं पाणी खाली गेलं की ते पाटातलं परत त्याच्यात जाते. विहिरीत. म्हणजे समजा दूषित पाण्यामुळे झालं. दूषित पाण्यामुळे बोलाय तुम्हाला काय? ठीक आहे. जी मंडळी आपल्या मेहकर शहरातील दानशूर मंडळी असतील, जे लाईव्ह पाहत असतील, त्यांना एक विनंती आहे की 18 मंडळी आहे, 18 लोक आहेत तिथं, महिला पुरुष. त्यांच्या जेवणाची डब्याची व्यवस्था लावा. त्यांच्यासोबत कोणीच आलेलं नाही सध्या. गावातून ॲम्ब्युलन्समध्ये आलेले ते सर्व मंडळी. आणि मेहकरच्या रुग्णालयामध्ये उपचार चांगला चालू आहे, काही अडचण नाही. अनिल राठोड साहेबाचं सांगितलं स्टेटमेंट, तुम्ही ऐकलं त्यांचं. फक्त त्यांना एकच अडचण आहे की जेवणाची व्यवस्था त्यांची थोडंफार काहीतरी मेहकरची दानशूर मंडळी जी माझं लाईव्ह पाहत असतील किंवा नंतर पाहसाल तर त्यांचे थोडंफार तुम्ही इकडं का तर थोडंफार त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा. आता त्यांना काही भारी जेवण थोडं लागणार आहे, हलकं काही भात डाळ वगैरे असं डॉक्टर जसं सांगतील तर त्याप्रमाणे त्यांना जेवण लागणार आहे. तर तुम्ही सर्व